आमच्या संपन्न अशा परिपूर्ण असलेल्या परिवारात 2 जुळी मुले जन्माला आली. त्यांचे बाबांचे कोल्हापुरात चौकातच मोठे दुकान असल्याकारणाने दोघेही जन्मापासूनच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आल्यासारखं त्यांचं नशीब होतं. अगदी जन्मापासून कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मागेल ती वस्तू लगेचच समोर मिळत असे. असेच त्यांचे सुखी दिवस चालले होते. मुले जुळी असली तरी त्यांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक होता. एक अगदी संयमी, शांत, देवाप्रती आध्यात्मिक, स्वतः आयुष्यात काहीतरी करेन अशा वृत्तीचा, तर दुसरा बाबांच्या पैशानं स्वतःची जहागीर समजणारा. माय डॅडी इज माय ATM असे सतत म्हणणारा. मला तर काय, मोठे होऊन माझ्या बाबांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. मग आतापासूनच काय त्रास घ्यायचा, आला दिवस मजेत ढकलायचा. कल हो ना हो असे म्हणत मस्त आयुष्य जगणारा होता. समीर आणि सारंग अशी नावे ठेवली होती आम्ही त्यांची. समीर दिसायला हँडसम होता, त्यात बाबांच्या पैशांचा माज होता, त्यामुळे त्याचा दिवसातला अर्धा वेळ आणि बराचसा पैसा स्वतःला फिट आणि मेंटेन ठेवण्यासाठी जात असे. त्याविरुद्ध सारंग, बाबांकडून मिळणाऱ्या सुविधा, त्याने नेहमी माझ्यावर असलेली बाबांची उधारी आहे, ती मला त्यांना कधी ना कधी व्याजासकट परत करावी लागणार असे समजून त्यांचा एकूण एक पैसा कसा वायफळ जाणार नाही याची पुरेपूर काळजी तो घेत असे. आपलं आयुष्य त्याने स्वतःच्या वचनात बांधून ठेवलं होतं. जसं दोघांनीही कुमारावस्थेत प्रवेश केला, तसं त्यांच्यात असणाऱ्या स्वभावातला फरक अतितीव्रतेने जाणवू लागला होता. समीर मोठ्या मोठ्या गाडीत फिरणे, मुलींशी मैत्री करून आपलं आयुष्य रंगीन करून घेण्यात व्यस्त होता. तर सारंग, आपण कुणाशी प्रेम केले किंवा जर कुणाला आपल्याशी प्रेम झाले तर मी तितका परिपूर्ण असलो पाहिजे, म्हणजे अगदीच माझ्या बाबांसारखं. माझे बाबा कसे माझ्या आईची काळजी घेतात, तिच्या इच्छा अपेक्षांचा आदर करतात. आईने आमच्या कुटुंबासाठी केलेल्या एकूण एक कर्तव्याची बाबांना नेहमी प्रशंसा करत असतात. आणि बाबांच्या या स्वभावामुळे माझ्या आईने तिच्या आई वडिलांमध्ये आणि बाबांच्या आई वडिलांमध्ये काहीही फरक केलेला नाही. ती दोघांचीही लेक आहे. मी माझ्या आजी आजोबांना कधीही आईला सून म्हणून बोलावताना बघितले नाही. ते नेहमी माझी लेक म्हणूनच संबोधतात. अशा विचारांचा आदर्श मुलगा. आमचे असे सुखाचे दिवस जात होते. माझी दोन्ही मुले आता लग्न करण्याच्या वयाची झाली होती. मी आणि त्यांच्या बाबांनी नेहमी त्यांच्या भविष्याचा विचार केला आणि त्यांना काही कमी पडू नये यासाठी सतत आमच्या परीने प्रयत्न करत होतो. समीरची संगत आधीपासूनच सारंगच्या संगतीपासून वेगळी होती, त्यामुळे त्यांच्या विचारातही फारच फरक होता. मी आणि समीरचे बाबा जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आमचा एक कॉमन मित्र होता, राजेश महर्षी नावाचा. अत्यंत गुणी आणि संस्कारी असा. समीरचे बाबा नेहमी त्याला म्हणायचे, महर्षीच्या घरी मुलगी जन्माला आली तर ती माझ्याच घरची सून होईल. आणि त्यांनीही त्यांची इच्छा महर्षी भाऊंनाही सांगून ठेवली होती. पण योगायोग बघा ना, त्यांनाही 2 जुळ्या मुली झाल्या. वेळ जात राहिला आणि आम्ही आपापले व्यवसाय सांभाळण्यासाठी दोन्ही कुटुंबांना वेगवेगळ्या शहरात राहावे लागले. आम्ही आधीच ठरवले होते की भविष्यात आमची कितीही इच्छा असली एकमेकांना व्याही बनवण्याची, तरी आम्ही कधीही मुलांच्या विरोधात जाणार नाही आणि नाही त्यांच्यावर आपली मते लादणार. म्हणून आम्ही आमचे विचार व इच्छा नेहमी आमच्या मुलांपासून लपवून ठेवल्या होत्या. पण आता ती योग्य वेळ आली होती की आम्ही मुलांना एकमेकांच्या संपर्कात घेऊन येऊ. हे सर्व ठरवून आम्ही महाबळेश्वरची पिकनिक ठरवली आणि तीही 15 ते 20 दिवसांची, कारण आम्हाला मुलांना त्यांचा वेळ घेऊ द्यायचा होता. महर्षीच्या मुलींची नावे ईश्वरी आणि ईशा होती. या दोघींमध्ये म्हणजेच त्यांच्या स्वभावात अगदी समीर सारंग इतकाच फरक नसला तरी ईश्वरी अगदी सारंगच्याच विचारासारखी होती. साधी राहणीमान, उच्च विचारसरणी, मोठ्यांचा आदर करणारी आणि अगदी महर्षीची कॉपी. तर ईशा जरा मॉडर्न विचारांची होती. तिच्यातही बरेचसे महर्षीचे गुण होते, पण ती जास्त आईच्या मतांना दुजोरा देणारी होती. महर्षीची पत्नी कविता उच्च शिक्षित होती, पण लहानपणापासूनच विभक्त कुटुंबात वाढल्यामुळे आणि आई वडिलांची एकुलती एक लेक असल्याकारणाने थोडी एकलकोंडी आणि स्वार्थी विचारांची होती. आयुष्य ही एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींचा त्याग केला पाहिजे, मग ती माणसे असोत किंवा वय, असे तिचे ठाम मत होते. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे आज सकाळी एकत्र भेटलो.
महाबळेश्वरला महर्षीच्या भावाचा मोठा बंगला होता, म्हणून आम्ही तोच 1 महिन्यासाठी भाड्याने घेतला होता. सुरुवातीचे 4-5 दिवस मुलांची एकमेकांना ओळख करून घेण्यात निघून गेले, पण नंतर अगदी आमच्या इच्छेप्रमाणे मुले एकमेकांमध्ये गुंतताना दिसू लागली. फक्त एकच गोष्ट उलटी घडत होती, ती म्हणजे समीर दोघांमध्ये मोठा होता आणि त्याला ईशा आवडू लागली आणि सारंगला ईश्वरी. आम्ही समीरसाठी ईश्वरीची निवड केली होती, कारण समीर थोडा असमाधानी वृत्तीचा आणि उथळ स्वभावाचा होता, तर ईश्वरी अगदी शांत, शीतल, संयमी आणि सगळ्यांना बांधून ठेवणारी होती. आणि सारंग आणि ईशा अगदी या दोघांसारखेच, पण सारंग ईश्वरीसारखा आणि ईशा अगदीच नाही, पण थोडीफार समीर सारखीच होती. ईश्वरी दिसायला अगदी नक्षत्रासारखी असली तरी राहणीमान अगदी साधं होतं. त्याविरुद्ध ईशा अगदी समीर सारखी मॉडर्न विचारांची. मुलांनी निवडलेले जोडीदार जरी आमच्या इच्छेप्रमाणे नसले तरी आमची इच्छा पूर्णच होत होती. आणि समीरच्या बाबांना महर्षीच्या संस्कारांवर काडी मात्रही शंका नव्हती. दिवस सरत होते. आता मुलेही प्रेमात असल्याकारणाने त्यांनी स्वतःहूनच आपापल्या प्रेमाची कबुली आम्हाला दिली होती. निघता निघता आम्ही साखरपुड्याची तारीखही ठरवली. सगळं अगदी आनंदात चाललं होतं. आज साखरपुडा होता, म्हणून सर्व घाईघाई चालू होती. कोणी कामात दंग होतं तर कोणी तयारीत. सारंगच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, पण समीर मात्र थोडा नाराज दिसत होता. आजी आजोबा त्याची टेर खेचत होते. आजपर्यंत मज्जेत आयुष्य जगणारा आज जिम्मेदारीला घाबरलेला दिसतोय. बायको आली तर तुझी सर्व मज्जा बंद होणार आहे बहुतेक, म्हणून टेन्शन आलंय का तुला? पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर थोडंही हास्य येत नव्हतं. सगळे साखरपुड्यासाठी परत महाबळेश्वरला त्याच बंगल्यात आले. साखरपुड्याची वेळ जवळ आली होती. जसं इथे समीर शांत होता, तसं तिथे ईशा प्रत्येकावर राग काढत होती. तिच्या घरातल्यांना तर कळतच नव्हतं की हिला नक्की काय झालंय. समीर मोठा असल्यामुळे त्याचा साखरपुडा आधी होणार होता आणि त्यानंतर सारंगचा. सगळे सज्ज झाले होते साखरपुड्यासाठी. मात्र वेळ झाला असूनही ईशा तिच्या रूममधून बाहेर येतच नव्हती. जमलेल्या मंडळीमध्ये खुसूरपुसूर सुरू झाली, म्हणून मी आणि समीरच्या बाबांनी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. जेव्हा आम्ही त्याला विचारलं, तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की लग्नासाठी होकार देण्याआधी ईशाने माझ्याकडे तिची अट सांगितली होती आणि ती अट पूर्णपणे ऐकण्याआधीच मी तिला होकार दिला होता. पण आता ती म्हणते जोपर्यंत मी ती अट पूर्ण करणार नाही तोपर्यंत ती माझ्याशी लग्न करणार नाही. बाबा, मी खूप प्रेम करतो तिच्याशी. जर तिने आमच्या लग्नाला नकार दिला तर मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. बाबा प्लीज माझी मदत करा. आम्ही त्याला विचारलं कोणती अट आहे आणि आहे तरी काय अशी अट की ज्यामुळे ती लग्नाला नकार देते. सांग ना समीर, लवकर सांग. समीर तरी काही न बोलता शांत होता. त्यावर प्रेमाने गोष्ट हँडल करण्यासाठी मी त्याला विचारलं, बाळा सांग ना रे, जोपर्यंत तू आम्हाला सांगणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकणार नाही. त्यावर समीर म्हणाला, तिने आपली पूर्ण प्रॉपर्टी, सगळा बिझनेस आणि सगळे सेव्हिंग्स माझ्या आणि तिच्या नावावर ट्रान्सफर करावे अशी अट ठेवली आहे. आणि तो मुसूमुसू रडू लागला. मी आणि समीरचे बाबा शॉक लागल्याप्रमाणे एकमेकांकडे बघत होतो. त्यावर समीर म्हणाला, बाबा आजपर्यंत अशी एकही गोष्ट नाही आहे की जी तुम्ही आम्हाला दिली नाही. आज आणि आता तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला माझ्या प्रेमाचा मान ठेवावाच लागेल. आणि सारंगला तर आधीपासूनच तुमच्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. मग तुम्ही नका ना करू त्याचा विचार. आणि ईश्वरी ईशाची बहीण आहे आणि सारंग माझा भाऊ. आम्ही नेहमीच असू त्यांच्यासाठी. बाबा प्लीज, ती खूप चांगली आहे. तिच्या या निर्णयावरून तुम्ही तिला जज नका करू. ती जितकी सुंदर आहे तितकंच तिचं मनही सुंदर आहे. बाबा, तुम्ही कधी ना कधी तर हे सगळं माझ्या नावे करणारच आहात ना, मग आज का नाही? त्यावर बाबा म्हणाले, समीर शांत राहा जरा. हे असे निर्णय 2 मिनिटात घेता येत नाहीत. माझी वडीलधारी माणसं अजून आहेत, त्यामुळे मला त्यांना विचारल्याशिवाय हे सर्व करता येणार नाही. मला थोडा वेळ दे. जेव्हा आमचं सर्व बोलणं चालू होतं तेव्हा सारंग आणि महर्षी दरवाज्यातच उभे होते. त्या दोघांनी आमचे सगळे बोलणे ऐकले होते. मला आणि मुलांच्या बाबांना जराही न पटणारा हा निर्णय होता, पण आता करायचं तरी काय?
मुलांच्या आयुष्याचा प्रश्न होता आणि त्यांच्या नावावर केल्यामुळे फरकच काय पडणार होता, असाही विचार मनात येत होता. तर एक मन म्हणत होतं की असं नाही करू शकत, हा सारंगवर अन्याय होईल. आम्ही बाहेर गेलो, जिथे सगळे पाहुणे मंडळी जमली होती. बाबांनी कशाचाही विचार न करता माईकवर घोषणा केली की काही कारणास्तव आम्ही समीर आणि ईशाचा साखरपुडा पुढे ढकलत आहोत. त्यामुळे आता फक्त सारंग आणि ईश्वरीचा साखरपुडा होणार आहे. असे बाबांनी सांगितल्या समीरच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. तिथे जे काही चालले होते त्याची पूर्वकल्पना बाबांनी महर्षी आणि सारंगला दिली होती आणि सारंगने ईश्वरीला, म्हणून कोणीही काही बोलले नाही. सारंग आणि ईश्वरीचा साखरपुडा अगदी आनंदात पार पडला. ईशाला मात्र या सगळ्या गोष्टीचा इतका राग आला होता की ती तिच्या खोलीचा दरवाजा जोरात आपटून तावातावाने निघून जात होती. तितक्यात बाबांनी तिला अडवले आणि सांगितले, आम्ही फक्त तुमचा साखरपुडा पुढे ढकलला आहे, तो रद्द नाही केलेला. तो आजच होणार आहे. मी आणि माझं कुटुंब तुझ्या अपेक्षांचा आणि अटींचा मान नक्की ठेवू, पण त्याआधी मला हे सर्व माझ्या वडीलधाऱ्या माणसांच्या कानावर घालावं लागेल. त्यामुळे मला प्लीज थोडा वेळ दे. बाबांचे हे शब्द ऐकताच समीरच्या चेहऱ्यावर आनंदाची लाटच आली आणि ईशाच्या चेहऱ्यावर जिंकल्याप्रमाणे आत्मविश्वास. पाहुण्यांचे जेवणखाणे आटोपल्यावर आणि गिफ्ट समारंभ पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाने साखरपुडा निर्विघ्न पार पाडल्याची ग्वाही दिली आणि त्यांची एक बंद रूममध्ये मीटिंग सुरू झाली. जसे बोलणे सुरू झाले, ईशाने समीरला डोळ्याने इशारा केला की काही बोलू नकोस, ती सर्व सांभाळून घेईल, आणि त्याने लगेचच मान हलवून दुजोरा दिला. सगळेच जण शांत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण दिसत होते की समीर आणि ईशाच्या अटी अतिशय अयोग्य आहेत, पण त्यांच्या आनंदासाठी कोणीही काही बोलत नव्हतं. साखरपुड्याच्या दरम्यान सारंगने ईश्वरीला सर्व सविस्तर सांगितलं होतं आणि त्यावर तिला तिचं मतही विचारलं होतं, तर तिलाही सारंगसारखंच आपल्या बहिणीच्या सुखापुढे सगळं शून्य वाटत होतं. त्यामुळे तिने हसत हसत चालणार असल्याची कबुली दिली. तिला सारंगवर पूर्ण विश्वास होता की हा मनुष्य तिच्यासाठी काहीही करेल आणि तिला स्वतःच्याही कर्तृत्वावर काडी मात्रही शंका नव्हती. शेवटी सगळ्यांच्या सहमतीने ईशाच्या सर्व अटी पूर्ण करण्यात आल्या. तिने त्या क्षणाला बाबांकडून लिहून घेतले की लग्नाच्या आधी सर्व प्रॉपर्टी, बँक बॅलन्स आणि पूर्ण व्यवसाय, एकूण एक गोष्ट तिच्या आणि समीरच्या नावावर करतील. त्याच वेळी उपस्थित असलेल्या मोजक्याच लोकांसमोर त्यांचा साखरपुडा करण्यात आला आणि महिन्याच्या आतलीच लग्नाची तारीखही ठरवण्यात आली. ठरल्याप्रमाणे पुढील सगळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडले. लग्नही अगदी थाटात पार पडले. सगळे खूपच खुश होते, पण त्यांचा आनंद खूपच क्षणभंगूर ठरला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लग्नाची पूजाही पार पडली. मात्र तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळी ईशाने सगळ्या कुटुंबियांना एकत्र बोलवले आणि विषयाला सुरुवात केली. ती म्हणाली, लग्नाला होकार देण्यासाठी मी 3 अटी ठेवल्या होत्या, 2 समीरसाठी आणि 1 माझ्या बाबांसाठी. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ईशाने समीर सोबत महर्षीलाही अटी घातल्या होत्या. सगळे चकित होऊन फक्त ईश्वरीकडे एकटक लावून बघत होते आणि तिचं बोलणं ऐकत होते. ईशाने सर्वांना सांगितलं की समीरने बहुतेक सर्वांना तिची फक्त एकच अट सांगितली असावी. तिची दुसरी अट अशी होती की आमचं लग्न आणि पूजा झाल्यावर सर्वांनी, म्हणजे समीरच्या कुटुंबियांनी आणि तिच्या कुटुंबियांनी, जे त्यांचं आहे, म्हणजेच जे समीर आणि ईशाचं आहे, ते त्यांना सुपूर्द करून आपापला वेगळा मार्ग निवडावा. म्हणजे समीर आणि तिच्या कुटुंबियांचा आता त्या दोघांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच्या आत्ताच आमच्या घरातून आणि बिझनेसमधून निघून जावं. हे सर्व जेव्हा ती सर्वांना सांगत होती तेव्हा तिथे महर्षी आणि त्याची बायकोही आली. आधीच ईशाचं बोलणं ऐकल्यामुळे सगळ्यांना सुन्न झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यात या दोघांच्या हातातल्या बॅगांसोबत बघितल्या माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझ्याकडे बघून माझे दोन्ही आई बाबाही रडू लागले. आमच्या रडण्याचा मात्र ईशा आणि समीरवर काहीही परिणाम होतो असे दिसत नव्हते.
ईशा सर्वांच्या डोळ्यात डोळे घालून कोणाचाही आदर न ठेवता बिनधास्तपणे सर्वांना निघून जाण्यासाठी सांगत होती. तिच्या बाबांनी आल्या आल्या ईशावर ओरडायला सुरुवात केली होती. ईशा, तू हे काय करतेस? आम्ही नेहमी तुम्हाला सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून झटत राहिलो. तू मला माझी सर्व कमाई, माझं घर, माझी प्रत्येक एक गोष्ट मागितलीस. मी कशाचाही विचार न करता तुझ्या चांगल्या भविष्यासाठी तुला सर्व दिलं. आम्ही तुझे आई वडील आहोत. हे सर्व समीरचं कुटुंब आहे. सगळं पुढे जाऊन तुलाच मिळणार होतं. मग असं का वागतेस? अरे हरीश, तुला काय सांगू? हिने वकील आणि पोलीस पाठवून आम्हाला आमच्याच घरातून हकलून दिलं आहे. आणि रडू लागले. शेवटी काय, सगळेच रस्त्यावर उभे होते. कुणाला काही कळतच नव्हते की आता काय करायचं. सारंग आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं. सगळ्यांना मात्र अपराधीपणाची भावना येत होती की लग्नाच्या 3ऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आणि त्याची नवविवाहित सून आज रस्त्यावर आले होते. बाबांनी न राहून सारंगच्या समोर हात जोडले आणि म्हणाले, माफ कर बाळा, आजचा दिवस तुला माझ्यामुळे बघावा लागतो आहे. आणि रडू लागले. सारंगचा चेहरा मात्र तसाच खुललेला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना नाराजी होती आणि नाही चिंता. बाबा म्हणाले, आपण काय करायचे आता? त्यावर ईश्वरी पुढे होऊन म्हणाली, बाबा, आपल्या घरी जायचं. सगळे चकित झाले. आपल्या घरी म्हणजे? दोघांचेही बाबा पुढे आले आणि म्हणाले, आमच्याकडे ना पैसे आहेत आणि नाही घर. मग कुठलं घर बाळा? त्यावर तिने सांगितलं, जेव्हा ईश्वरी आणि समीरचा निर्णय त्यांनी साखरपुड्यात ऐकला तेव्हा आपल्या बायकोच्या पदरी काहीच नाही म्हणून ती निराश होऊ नये म्हणून सारंगने आपल्या सेव्हिंग मधून तिला एक घर गिफ्ट केलं होतं. त्या दोघांना वाटलं नव्हतं की ते घर लगेचच त्यांच्या कुटुंबियांच्या कामी येईल. पण ही खबर ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र दोघांविषयी अभिमान दिसू लागला. आम्ही सर्वांनी आनंदाने लगेचच टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्या दोघांना जवळ घेऊन त्यांचं खूप कौतुक केलं. मग आता काय, सर्वांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता. सारंग आधीपासूनच स्वावलंबी असल्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा नवीन बिझनेस सुरू केला होता. बिझनेस जरी सुरुवातीच्या टप्प्यावर होता तरी सारंगने आपल्या मेहनतीने बरीच मजल गाठली होती. सारंगवर परिवाराचा कोणताही बोजा येऊ नये म्हणून तो त्याच्या कामावर फोकस राहावा म्हणून ईश्वरीने आपली नोकरी चालूच ठेवली होती. मी, माझ्या दोन्ही आया आणि माझी इनबाई मिळून घरातली सगळी कर्तव्य पार पाडत होतो. आमच्या यांनी म्हणजे सारंगच्या बाबांनी महर्षी भाऊंच्या मदतीने एक नवीन दुकान भाड्याने घेतले. सुरुवातीला दुकान उभे करेपर्यंत भांडवल सारंग आणि ईश्वरीनेच पुरवले. मात्र अनुभवाच्या जोरावर लवकरच त्यांचं दुकान त्यांच्या आधीच्या दुकानाप्रमाणे चालू लागलं. बघता बघता 1 वर्षही निघून गेलं. कोणाला कळालंच नाही की आलेल्या समस्यांवर कुटुंबाने एकत्र कधी मात केली. सगळं खूप छान चाललं होतं. मात्र इथे समीरच्या घराचे आणि बिझनेसचे 12 वाजले होते. समीरने आजपर्यंत ना काम केले होते, नाही काही जाणून घेण्याची इच्छा दाखवली होती. शून्य अनुभव असणारे ते दोघंही काय बिझनेस करणार होते. समीरच्या बाबांनी नवीन दुकान उघडले आहे आणि समीरचे आणि त्याच्या बायकोचे प्रताप जसजसे सगळ्यांच्या कानावर पडू लागले तसतसे त्यांचे सर्व गिरायक, वेंडर्स सुटू लागले. समीर बरोबर कोणीही काम करायला तयार होईना, ना कोणी त्यांच्या दुकानात जाईना. शेवटी नियतीची लाठी त्यांच्यावर पडली. दोघांचेही स्वभाव चंचल असल्या कारणाने जबाबदारी त्यांना डोंगरा एवढी मोठी वाटू लागली. मग होता तो पैसा सर्व उडवण्यात म्हणजेच खर्चात जाऊ लागला आणि दोघांचेही इन्कम पूर्णपणे बंद पडले. आता तर त्यांच्यावर अशी वेळ आली होती की दुकान किंवा घर याच्यातील काही ना काही विकल्याशिवाय त्यांचं पुढे चालणं कठीण होतं. कुटुंबाकडे परत जातील किंवा त्यांची मदत घेतील असा कोणताही मार्ग त्यांनी स्वतःजवळ ठेवला नव्हता. जसं समीर दुकान विकत आहे हे मार्केटमध्ये सर्वांना कळाले तसे सर्वांनीच त्यांच्या बाबांना ते दुकान तुम्हीच घेतले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन
आपले दुकान आपल्याला परत मिळेल या इच्छेने सारंग आणि बाबांनी समीर आणि ईशाला दुकान विकत घ्यायचे आहे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यावर लगेचच ईशाने, आधी इथून बाहेर व्हा. आम्ही आमचे दुकान कोणाला फुकटात देऊ नाहीतर भाड्याने लावू, पण तुम्हाला देणार नाही असे सांगितले. सारंग आणि बाबांना त्यांच्या वागण्याचा आधीच अंदाज असल्या कारणाने काहीही न बोलता ते तिथून निघून गेले. पुढे 6 महिन्यांचा काळ लोटून गेला. त्यांना त्यांच्या वागण्याची शिक्षा म्हणा किंवा कर्म म्हणा, त्यांना कोणतेही गिऱ्हाईक मिळालेच नाही. त्यामुळे त्यांची अवस्था आता इतकी बिकट झाली होती की दुकानासोबत घर जरी विकले तरी त्यांच्या डोक्यावरील कर्जांचा डोंगर संपणार नव्हता. म्हणून त्यांना आता सारंग आणि बाबांचे पाय पकडून माफी मागून हे घर आणि दुकान विकत घ्या असं बोलण्या वाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. मग काय, समीरने सारंगला फोन केला व बाबांना सोबत घरी येण्याची इच्छा दर्शवली आणि लगेचच सर्व व्यवहार करण्याची विनंतीही केली. यावेळी मात्र सारंगने अट घातली की सर्व व्यवहाराचे बोलणे सारंगच्या घरीच होणार. म्हणून ह्यावेळी ईशा आणि समीर गेले त्यांच्या कुटुंबियांकडे मदतीसाठी, त्यांचंच घर आणि दुकान विकत घ्या म्हणून याचना करण्यासाठी. जसे समीर आणि ईशा सारंगच्या घरी पोहोचले, समीर थक्क झाला. सारंगने इतक्या कमी वेळात खूप मोठी मजल गाठली होती. त्याने त्याचं आत्ताचं घर हुबेहूब त्यांच्या आधीच्या घरासारखं रिनोव्हेट केलं होतं. आणि ते फक्त ह्यासाठी की त्याच्या वडीलधाऱ्या माणसांना त्यांच्याच घरात राहत असल्याची फिलिंग यावी म्हणून. ते आपल्या मेहनतीने कमावलेल्या घरापासून दूर आहेत याचा त्यांना पश्चाताप होऊ नये म्हणून. त्यांचं घर बघून समीर आणि ईशाने अगदी आपल्या भुवया उंचावल्या होत्या. आज परत एक मीटिंग भरली, पण आज पत्ते बाबांकडे होते आणि समीर हतबल होता. गोष्टी सुरू झाल्या. आजही ईशाच बोलत होती आणि समीर खाली बघून आपली मान डोलवत होता. ईशाने स्वभावाप्रमाणे आवाचा सव्वा भाव सांगितला आणि तीही कोणतीही न लाज बाळगता. बाबांनी आणि सारंगने आधीच त्यांच्या कर्जाची किंमत मार्केटमधून काढली होती, म्हणून तिच्या कोणत्याही मागणीचा विचार न करता तितक्याच पैशांची ऑफर केली जितके त्यांच्या गरजेला भागवणार होते, आणि तेही त्यांच्या घर आणि दुकानाच्या किमतीहून किंचित जास्तच होते. समीर आणि ईशाकडे दुसरा पर्याय उरला नव्हता, म्हणून हो ना हो करत शेवटी त्यांनी सारंगची ऑफर कबूल केली. समीरच्या बोलण्याप्रमाणे आधी सारंगने सगळे पेपर बनवून ठेवले होते. ते पेपर्स त्याने समीरच्या पुढे केले. 1 मिनिटाचाही विलंब न लावता दोघांनी पटपट साईन केल्या. पण जेव्हा बाबांची साईन करायची वेळ आली तेव्हा सारंगने ईशाला तिच्या बाबांचं घर आणि जितकी काही प्रॉपर्टी तिने बळकावली आहे ती परत करण्याची अट घातली. जर ते मान्य असेल तरच ही डील होईल असे खडसावून सांगितले. दोघांकडे आता काहीही पर्याय उरला नव्हता, म्हणून त्यांनी तीही अट मान्य केली. आज अखेरीस तो दिवस उजडला जेव्हा सर्व कुटुंब घरात प्रवेश करणार होतं आणि हे दोघं घरातून बाहेर. म्हणून मित्रांनो, आपण आई बाबा म्हणून मुलांना सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या जोडीदारामधील जर एक व्यक्ती यासाठी सक्षम नसला तरीही मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना चांगलं आयुष्य देण्यासाठी तोही कमाईकडे वळतो. आपण लागेल ती सगळी मेहनत, सगळा पैसा मुलांसाठी एका क्षणाचाही विचार न करता खर्च करतो. पण आपण त्याआधी कधी एकदाही विचार करतो का की या गोष्टींची खरंच मुलांना गरज आहे का? या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सुखसोयी आपण त्यांना पुरवत आहोत, त्यामुळे आपण त्यांना अपंगत्व तर देत नाही आहोत ना. या गोष्टी जर सारंगही समीर सारखाच निघाला असता तर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असती. आणि खरं सांगायचे तर आपल्या खऱ्या आयुष्यात समीर भेटण्याची 80% आणि सारंग भेटण्याची 20% ही आशा नाही. कारण आपण आपल्या मुलांना वाजवीपेक्षा जास्त गोष्टींचा पुरवठा करून समीर सारख्या मुलांना निर्माण करत आहोत. त्यांच्या मते सुखसोयी आई वडिलांपेक्षा वरचढ ठरत आहेत.
खरं तर आई-वडिलांना मुलांना कसं वाढवावं हे प्राण्यांकडून आणि पक्ष्यांकडून शिकावं. ते पावलोपावली आपल्या पिलांना स्वावलंबी बनवण्यात जास्त वेळ घालवतात. त्यांना गोष्टी पुरवण्यात नाही. कारण त्यांना माहिती असतं की एक ना एक दिवस त्यांचं पिल्लू त्याची झेप घेणारच. थँक यू.